म्हैसूर पॅलेस पाहून झाल्यानंतर जवळच बाजूला भरपूर हॉटेल्स आहे, तिथं लंच केला. लंच केल्यानंतर हार्डली मला वाटतं 10 मिनिटाचं आम्ही श्री चामाराजेंद्र झूलॉजिकल गार्डनला आलेले. थोडक्यात म्हैसूरमधलं हे फेमस झू आहे, या ठिकाणी आता आलो होतो आपण. तर पर हेड ॲडल्टला 100 रुपये तिकीट आहे आणि जे चाइल्ड आहेत त्यांना 50 रुपये तिकीट आहे. झू मध्ये फिरायचं असेल तिथे त्यांच्या बॅटरीच्या व्हेकल सुद्धा आहेत, तर त्या व्हेकलला ॲडल्टला 200 आणि चाइल्डला 150 रुपये तिकीट चार्ज हे आकारले जात आहे. या ठिकाणी आपल्याला या गार्डनचा झूलॉजिकल गार्डनचा मॅप दिलेला आहे, कुठं कुठले कोणते प्राणी आहेत ते. तर आपण एंट्रन्सला इथं होतो आणि ह्यानंतर आपण असं फिरत जाणार आहे ह्या साईडनी. साधारणतः पूर्ण गार्डन फिरायला 2 तास लागतील वॉकेबल. या झूमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. आता आपण टायगर झोन जवळ आलेलो आहोत, परंतु आपलं बॅड लक आहे, या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शनचं वर्किंग काम चालू आहे. तर टायगरला यामध्ये त्यांनी लॉक केलेले आतमध्ये केजमध्ये. तर इथे 2 मेल आणि 3 फिमेल असे टायगर आहेत. तो एरिया आहे ज्या ठिकाणी टायगरला ठेवलेले आहे, काम चालू असल्यामुळे बंद आहे. झू पाहून जस्ट बाहेर आलेले. तर झूचा पूर्ण राऊंड 3 किलोमीटरचा आहे. 3 किलोमीटरच्या राऊंडमध्ये तुम्हाला संपूर्ण प्राणी पाहायला मिळतील. तर पूर्ण झू पाहण्यासाठी कमीत कमी 2.5 तास लागतात. तर व्यवस्थित जर पाहिजे असेल तर तुम्हाला 3-3.5 तास पाहिजे, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर पाहता येईल असेल. तर निश्चित असेल तरी जेव्हा तुम्ही कधी म्हैसूरला असाल तर पहिलं झू किंवा म्हैसूर पॅलेस हे पाहून झाल्यानंतर ॲक्वेरियमला जावा, कारण की ॲक्वेरियमचा टायमिंग तो रात्री 9 वाजेपर्यंत असतो. झू आणि सोबतच पॅलेस
ते 5:30ला क्लोज होतात. तर त्यासाठी अगोदर ॲक्वेरियम सगळ्यात शेवटी पहा आणि अगोदर झू आणि पॅलेस पाहून घ्या.